महत्वाची बातमी, ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदेंनी राजीनामा दिलेला आहे। आताची महत्वाची बातमी, मीनाक्षी शिंदे या माजी महापौर आहेत, त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे। कारण मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। ठाण्यात माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना चांगलीच वेग आलेली आहे आणि आताची ही अपडेट। अधिक माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, या राजीनामामागचं कारण काय अपडेट? दरअसल पाहायला गेलं तर आता निवडणुकीचे वारे व्हायला लागलेत आणि त्यातच पाहायला गेलं तर माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी राजीनामा दिला। त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव असं राजीनामा दिल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। मात्र काही दिवसापूर्वी त्यांच्याच प्रभाग क्रमांक 3 मनोरमा नगर या ठिकाणी शाखा प्रमुख विक्रांत वायचाळ यांनी अशा प्रकारची एक मोहीम उघडली होती की स्थानिकच नगरसेवक व्हावा। आणि मात्र या ठिकाणचा स्थानिक नगरसेवक पाहायला गेलं तर मीनाक्षी शिंदे आहेत आणि जे नगरसेवक आहेत त्याच्यात शिवसेनेचेच आहेत। मात्र वॉर्ड आणि जो प्रभाग जर यादी बघितली तर त्यानुसार जे नगरसेवक आहेत ते शिवसेनेचे, मात्र त्यांनी या प्रभागात येऊ नये असं त्यांची मोहीम होती। मात्र या संदर्भात वायचाळ जे आहेत ते विक्रांत वायचाळ हे शिवसेने शाखा पण त्यांची देखील शिवसेने हकालपट्टी केली आणि त्यांची हकालपट्टी केल्यामुळे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्तीय ते मानले जातात। त्यामुळे मीनाक्षी शिंदे यांनी त्यांचा स्वतःचा महिला आघाडी संघटना असेल त्या संदर्भातला जो आहे ते राजीनामा सोपवलेला आहे, एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलेला आहे। पाहायला गेलं तर काही दिवसापूर्वी स्वतः खासदार नरेश मस्के यांनी देखील पक्षामध्ये शिस्त असावी या संदर्भातली देखील सांगण्यात आलं होतं आणि त्यानुसार कारवाई होणार असं सांगितलं होतं। त्यानुसार ती कारवाई जे ते विक्रांत वायचाळ हे शाखा प्रमुख त्यांच्यावरती करण्यात आलेली आहे। त्यामुळे त्या विक्रांत वायचाळ यांचा जो तो राजीनामा जो हकालपट्टी जो करण्यात आली आहे, तर दुसरीकडे मीनाक्षी शिंदे यांचे निकटवर्ती असल्या कारणाचं मनोरमा नगरमध्ये या ठिकाणचे प्रभाग क्रमांक 3 चे, त्यामुळे त्यांच्या या हकालपट्टीमुळे मीनाक्षी शिंदे यांनी कुठे नाराजी व्यक्त करत त्यांनी देखील या ठिकाणी पदाचा राजीनामा दिला। त्यामुळे महानगरपालिका निवडणुका बघता ठाण्यातील माजीवाडा मानपाडा या प्रभाग समितीमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसेनेचे जे ते नगरसेवक आणि त्यातच जर अशा प्रकारची जर नाराजी जर दिसून आली तर नक्कीच कुठेतरी शिवसैनिक जो आहे आणि युती मधले जे काही लोक आहेत त्यामुळे याच्यामुळे फूट पडायला उशीर लागणार नाही। मात्र या संदर्भात आता वरिष्ठ या संदर्भात काय पाहू इच्छिणार हे देखील पाहणं, राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील आता हा जो राजीनामा सोपवलेला, त्यामुळे येणाऱ्या काळात मीनाक्षी शिंदे हे माजी महापौर असल्या कारणास्तव त्यांची समजूत अशा प्रकारे आता स्वतः राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना नेते मुख्य नेते एकनाथ शिंदे कशा काढतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। त्यासोबत खासदार नरेश मस्के हे देखील या संदर्भात अशा प्रकारचा आता मीनाक्षी शिंदे यांची नाराजी दूर करू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र सध्याच्या निवडणुकी संदर्भातल्या या प्रभाग क्रमांक 3 मनोरंजनामध्ये मोठ्या प्रमाणात आता शिवसेनेची ताकद आहे आणि त्यातच पाहिलं तर 4ही नगरसेवक जे आहेत ते शिवसेनेचे आहेत। मात्र असं असताना बाहेरचा नगरसेवक नको, त्यामुळे स्थानिकच नगरसेवक असावा या संदर्भातला पाठपुरावा जे आहे ते शाखाप्रमुखांनी केला होता आणि त्यालाच पाठपुरावा म्हणून त्या ठिकाणी निकटवर्ती समजलं जातं जे विक्रांत वायचाळ यांच्या पाठीशी खंबीरपणे। धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।